गायगावमध्ये मोटारसायकल चोरीच्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। उरड वाहन चोरी प्रकरणी उरड पोलिसांनी गायगाव येथील सादिक खान शमशेर खान वय 36 याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 7 दुचाकी वाहने व 8 बॅटरी जप्त केल्या। यावेळी आरोपीने इतर अनेक चोऱ्यांची कबुली दिली। पोलिसांनी अधिक तपास केला असता उरड आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सादिक खानने विविध मोटारसायकल, मोटार पंप आणि बॅटरी चोरी केल्याचे उघड झाले। आरोपीकडून 7 वाहने 2,05,000 आणि 8 बॅटऱ्या 32,000 जप्त करण्यात आला। एकूण 2,37,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। उरड पोलीस ठाण्यात फिर्यादी राजेंद्र एकनाथ रणवरे वय 59 राहणार गायगाव यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय सिंग झाकर्डे व इतर पोलीस हवालदार रघुनाथ नेमाडे करत होते। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की गायगाव येथील साजिद खान शमशेर खान हा विना नंबर प्लॅटिना मोटारसायकल वापरत आहे। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली। चौकशी दरम्यान आरोपीने दिली कबुली। चौकशी दरम्यान साजिद खान शमशेर खान याने या मोटारसायकलची चोरी केल्याची कबुली दिली। त्याने ती रेल्वे स्टेशन जवळील एका शेतात लपून ठेवली होती। पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला आणि बजाज प्लॅटिना मोटारसायकल MH30B ची 2326 सापडली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पटघन आणि उरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।